मस्त टरबूज आहे बघा. आणि हे खरबूज भारी वाटतं. चला घेऊन जाऊ आपण. आणि हे टरबूज आणि हे. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशा आहात? मजेत आहात ना? तर मित्रांनो, आपल्याला सकाळपासून आपण नाक्यावर आलो होतो, पण आज काही भाडं लागलंच नाही. आणि आत्ता 3:30 वाजता आपल्याला एक भाडं लागलेलं आहे. तर ते भांबरे मिसळचं जवळून आहे ना, ते भाडं घ्यायचं आहे. आणि आपल्याला हिरावाडी आहे ना, तिथं ते सोडायचं आहे. तिथे लोडिंग करण्यासाठी आपण चाललो बघा. परिसर एकदम छान आहे बघा. इथं हिरवागार परिसर. मस्त हिरवागार परिसर आहे. आणि आत्ता लोड होईल आपली गाडी. गाडी लोड झाली. आता चला निघूया. चला जाऊया आता. बैठो भैया. चलो अब जाएंगे हिरावाड़ी. बॉम्बे नाका. द्वारका. मित्रांनो, हे ताज हॉटेल आहे असं ऐकण्यात आहे. ताज हॉटेल. बुकिंग भी 8 दे रहा है ना. हाँ, बुक भी 8 दे रहा है ना उसको. होय ना. तेव्हा आपली गोदावरी नदी. हा जुना आडगाव नाका आहे आणि ओमनगरचा परिसर आहे. सीधा ना. तर मित्रांनो, आता बघा आपण आहे ना, ते मटेरियल आहे ना खाली करण्यासाठी बघा इथं आलेलं आहे. इथं ही साईड आहे इथं. आणि ह्या साईडवरती ते काम करता बहुतेक. तर एक आता मटेरियल आलेलं आहे खाली करायचं. आता इथं जेव्हा आता खाली करते बघा. आणि हा बघा आजूबाजूचा एरिया.
आपली गाडी झाली खाली. मित्रांनो, आपण ते थोडंसं घर सामान होतं ना, ते जुन्या आडगाव नाक्यावर सोडून आहे ना, आता आपण नाक्यावर आलो. आणि नाक्यावर आल्यानंतर आहे ना, आता आपल्याला एक परत भाडं लागलेलं आहे. तर ते लोडिंग करण्यासाठी आता आपण चालवलो आहे. चलो. चलो, गणपती बाप्पा मोरया. तर माल लोड झालाय बघा आता आपला. काय रे भाऊ, एवढा माल लोड झालेला आहे. कुठे चाललंय? तर चला VRL. तर मित्रांनो बघा, आता आपण ही बिल्टी घेतलेली आता. चलो, VRL ट्रान्सपोर्ट. मित्रांनो, आता आपण VRL ट्रान्सपोर्टला आहे ना, द्वारकेवरून न जाता आहे ना, आपण इकडं चारबाग चौक, इंदिरानगर, काठे गल्ली आणि तपोवन असं जाणार आहे. कारण द्वारकेवरती ना रोड बंद केलेले आहे, त्यामुळं मग आपण या मार्गाने जाणार आहे. हे बघा, आता आपण इथून आहे ना, उड्डाणपुला खाली जाऊन आहे ना, इथून जाणार चारबाग चौक. हे बघा, आता आपण इथून आहे ना राईट मारणार आहे. आणि हा रोड डायरेक्ट आहे ना, चारबाग चौक आणि इंदिरानगरच्या रोडला लागतो. आणि हे बघा, नाशिकची शान रुमटा कन्स्ट्रक्शन, त्यांचं इथं ऑफिस आहे बघा, हेड ऑफिस. हे इथं आहे. मित्रांनो, आता येईल चारबाग चौक. हा सर्व चारबाग चौकचा परिसर आहे. एकदम छान एरिया आहे, एकदम शांत एरिया आहे. बघा, हा चारबाग चौक. आणि आता इथून पुढे जाऊ आपण इंदिरानगरला, इंदिरानगर रोडला. आणि हे बघा, सप्तशृंगीचं मंदिर. आता इथून आपण लेफ्ट मारला का इंदिरानगर रोड लागला. हे बघा, हा आहे इंदिरानगर ते द्वारका रोड. बघा, आता आपण आलेलो इंदिरानगरच्या चौफुलीवरती, सिग्नल चौफुलीवरती. लाल सिग्नल आहे, हिरवा सिग्नल पडला का जाऊया. आज मित्रांनो, दुपारपर्यंत एकही भाडं नव्हतं. दुपारनंतर एक भाडं मारलं आपण, ते घर सामानाचं. आणि आता हे दुसरं भाडं. भाडे जरा स्लो एकदम मार्च एंडिंगमुळं, तर जे आले ते भाडे मारत चालायचे. चलो. आणि या बघा, या रोडला सर्व वाहन बाजार आहे बघा. आता
सर्व वाहन बाजाराच्या गाड्या लागलेल्या आहेत. सेकंड हँड कार. तर हे आलं विनयनगर. आणि विनयनगरला जे ना पंचमुखी हनुमान देवस्थान आहे राईट साईडला. हे बघा इथं आहे मंदिर बघा. जय श्रीराम. हे बघा जे डाव्या साईडला दिसतं ना हे आहे भारतनगर. भारतनगर एरिया. हे बघा हे सर्व भारतनगर आहे बघा इकडं. आणि आता येईल नासर्डी नदी. मग त्या नासर्डी नदीपासूनच आपण त्या तिच्या कडेकडेनेच आपल्याला आता काटेगल्ली जायचंय पौर्णिमा स्टॉपवरती. नासर्डी नदी आहे. नासर्डी ब्रिज हा. आणि ट्रॅफिक जाम आहे तिथं. तेव्हा इथून आपल्याला आता राईट मारायचं आहे. आता मित्रांनो आपण चाललेलो आहे नासर्डी नदीच्या कडेकडेने. हे बघा ही बघा ही नासर्डी नदी आहे. आणि तिच्या कडेकडेने आता आपण पौर्णिमा स्टॉपला जाऊ. आणि पौर्णिमा स्टॉपवरून काटेगल्लीवरून मारुती वेपर चौक त्याच्या बाजूलाच विहार ट्रान्सपोर्ट आहे. चलो. आणि मित्रांनो आता इथंच पुढे आहे ना कृष्ण मंदिर बनतंय इथं. एकदम जबरदस्त बांधकाम चालू आहे कृष्ण मंदिरचं. हे बघा इस्कॉन मंदिर. हे बघा इस्कॉन मंदिर आहे आणि एकदम भव्य दिव्य बनवून राहिलेलं आहे. बघा बांधकाम चालू आहे बघा त्याचं. एकदम भव्य दिव्य इस्कॉन मंदिर बनवून राहिलेलं आहे. बघा परिसर किती छान आहे बघा. सर्व झाडा झुडपांचा परिसर आहे. वातावरण एकदम छान आहे मस्तपैकी. एकदम शांत. नदी बाजूलाच आहे नासर्डी नदी. वातावरण एकदम मस्त आहे. हे बघा आता आपण लागलो हायवेला. नाशिक पुणा हायवे. आणि आता आहे ना थोडं पुढं गेलं का आपण काटेगल्ली सिग्नल लागल. मग तिथं आतमध्ये जायचं आणि तिथून तपोवन रोडला जायचं. हे बघा हा सर्व पौर्णिमा स्टॉप एरिया. आणि ते लाल लाईट दिसत आहे ना ते काटेगल्ली सिग्नल आहे. तिथून आपल्याला राईट मारायचं आहे. तिथून राईट मारून डायरेक्ट तपोवन रोडला लागायचं आहे. हे बघा हे आहे श्रीराम मंदिर. जय श्रीराम. आता मित्रांनो हा सर्व काटेगल्ली एरिया. आता हे बघा आता आपण हे लागलं आता आपल्याला रवींद्र विद्यालय. हे बघा हे रवींद्र विद्यालय बघा. हा सर्व काटेगल्ली एरिया आहे. काटेगल्ली एरिया खूप मोठा आहे.
खूप म्हणजे खूपच मोठा आहे. ती उंच बिल्डिंग दिसते ना, ते आता नुकतीच झालेलं आहे आनंद वन म्हणून. फार मोठं प्रोजेक्ट आहे ते. हे बघा, हे आनंद वन. आज ट्रान्सपोर्ट बरंच खाली खाली दिसतंय. हे बॉक्स असताना ते डायरेक्ट काट्यावर येतात वजनासाठी, आणि टोटल बॉक्सचं किती वजन झालं त्याच्यावरती त्यांची अमाऊंट असते, सर्व्हिस चार्ज असते, म्हणजे भाडं. त्यामुळे हे काट्यावर ठेवलं जातं डायरेक्ट. 5:30ला संध्याकाळी बंद होतं. आपल्याला 6 वाजलेले. बरं झालं आपण लवकर आलो, नाही तर गडबड झाली आज. झाली आपली गाडी खाली झाली. आता बिल्टी घेऊ आणि डायरेक्ट घरी जाऊ. तर मित्रांनो, आता आपण VRL ट्रान्सपोर्टचा माल आहे ना खाली करून आपण आता घरी निघालेलो आहे. तर मित्रांनो, आजचा झाला असा प्रवास. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये करा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांना हसत राहा. तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. घरी जाता जाता इथे टरबूजाची गाडी दिसली, टरबूज आणि खरबूज, तर ते घेऊन जाऊ आपण. मस्त टरबूज आहे बघा, आणि हे खरबूज भारी वाटतं, त्याला घेऊन जाऊ आपण. हे टरबूज आणि हे चलो.